दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज बदलून येणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर सुरू झालं आणि त्यानंतर 2-1 वर्षांनीच माझ्या मते आपण इथे अमरावतीत आलो होतो. त्यानंतर 7-8 वर्षानंतर पुन्हा आपण या ठिकाणी आलेले आहोत अमरावतीमध्ये. आणि अमरावतीमधल्या या आजच्या अनेक वाहिन्या ज्या वाट बघत आहेत, अनेक SMS झी मराठीकडे येऊन पोहोचलेले आहेत. त्यांच्यापैकी आज नांदुरकर वहिनी त्यांच्या घरी आपण जाणार. आपण आत्ता आहोत महालक्ष्मी कॉलनी अमरावती या ठिकाणी आणि इथल्या सौ शिवानी विशाल नांदुरकर बहिणींना भेटणार आहोत. आणि मग अमरावतीतली आजची पैठणी कोण पटकावणार तेही बघणार. चला सुरुवात करूया आजच्या भागाला, पण आधी दर्शन घेऊया. चला मी निघतो. दादाच्या लग्नात काय झालं ते तरी सांगा. दादाच्या लग्नात दादाचं लग्न झालं. अरे वा, काय सांगता. अरे बापरे. काय नाही, आता हे सगळं लोक पाहिल. म्हणजे लग्नानंतरचा सगळा प्रवास सगळ्यांनी बघितलेला आहे, पण लग्नापूर्वीचा जो का आता उलगडलाय ना तुम्ही दोघांनी, आरोप मान्य आहे का? असं थोडी राहत. आरोप मान्य आहे का? मला तर कधी दिसला नाही. नमस्कार 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 नमस्कार. चांदीच्या तबक्यात खडीसाखराची वाटी विशालरावांचे नाव घेते. आदेश भाऊजी खास तुमच्यासाठी. उखाणा घ्या असं आपण सांगितलं तरी का हो? पाठ करून ठेवला होता ना. दिसले की कधी एकदा बोलते असं झालं. द्या ओळख करू नका सगळ्यांची. मी शिवानी विशाल नांदुरकर. हे माझे मिस्टर विशाल नांदुरकर. नमस्कार. हो धन्यवाद. थँक्यू. या जाऊ भारती नांदुरकर. ही नमस्कार. माझी लहान ननंदबाई प्रगती नागपूरकर. बरं. ही माझी मोठी ननंद नमस्कार. ईशदया सोनवणे. आणि ही माझी लहान सिस्टर जयश्री राजनकर. नमस्कार. आणि ही माझी बहीण आत्ते बहीण नमस्कार. नमस्कार. सोनू अंबुलकर. बरं. आणि सासू सासरे? आणि सासरे हे नमस्कार. बघितलं हल्लीच्या सुना सासऱ्यांना बाहेर ठेवतात. आणि मम्मी केरळला गेल्यात फिरायला. केरळ फिरायला गेल्यात केरळला. आता मला कळलं की जेव्हा यांनी फोन केला तेव्हा यांनी सांगितलं सासूबाई नाहीयेत, लवकर या तुम्ही. हा, आता सगळ्यांची ओळख झाली. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भावनांच्या रंगमंचकावर कल्पनाचं पदलालित्य. सुरेशरावचं नाव घेऊन सांगते, नांदुरकरांच्या घरात होईल तुमचं सर्वांचं अगत्य. दिल्लीच्या टोकावर भारताची खून. आज पैठणी जिंकणार बक्षींची सून. कांच के कपाट में गणपति की मूर्ति. होम मिनिस्टर हमारे कॉलोनी में आए, बढ़ गई हमारे कॉलोनी की कीर्ति. अहो ऐका ऐका, अन्न पाण्याचा मी त्याग करणार, पण पैठणी मीच जिंकणार. पैठणी मीच जिंकणार. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? नागपूर. आई बाबा काय करायचे? पप्पा PI आहेत, पोलीस इन्स्पेक्टर. चला मी निघतो. तुमचं सगळं बालपण नागपूरमध्ये गेलं? हा, नागपूर. मग एकदम अमरावतीत कसा काय? अमरावती रिलेशन मध्ये म्हणून. रिलेशन मध्ये अमरावती आहे? नाही, रिलेटिव्ह आहेत हे म्हणून. कोण? हे विशाल. हे विशाल म्हणजे कोण? माझे मिस्टर. अच्छा,
सॉरी हा हा मग बोलवा ना मिस्टरांना. या हो. या हो या या. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं सगळं? माझं पूर्ण अमरावती. अमरावती. मग तुम्ही नागपूरला कशाला गेले होते? माझे तिथे काम चालू राहते. कुठे? नागपूरला. फक्त नागपूरलाच असतं नाही का? नाही असं काही नाही आहे, ऑल ओव्हर जिथे राहील तिथे. बरं, मग ह्या कुठे भेटल्या? माझ्या आत्ते बहीण आणि यांचे आत्ते भाऊ दोघांचं. तुमची आत्ते बहीण हा आणि यांचे आत्ते भाऊ. हा, ते काय झालं? यांचं लग्न होतं त्यावेळेस त्यांनी मला बघितलं. पण हे ते सांगतील ना, त्यांना विचारूया ना. काय हो, कधी बघितलंय ना पहिल्यांदा? फर्स्ट टाइम तर मी लग्नातच पाहिलं होतं दादाच्या. दादाच्या. मग काय झालं पुढे? बस काय नाही. काय नाही? दादाच्या लग्नात काय झालं ते तरी सांगा. दादाच्या लग्नात दादाचं लग्न झालं. अरे वा, काय सांगता? दादाच्या लग्नात दादाचं लग्न झालं आणि मग तिथे या काय अक्षता वाटायला होत्या का? नाही नाही, ह्या वहिनीच्या बाजूने उभ्या होत्या. वहिनींच्या बाजूने उभ्या होत्या. मग बस आता फोकस सगळ्यांकडे चालू होता तुमचा. हा. मग त्या लग्नात काय शोध मोहीम होती का? शोध मोहीम नव्हती, पण आता मी दादाच्या बाजूने तुम्ही दादाच्या बाजूने, आणि बरोबर. ही वहिनीच्या बाजूने. हा, इथपर्यंत जस्ट कळलं. मग बोलणं चाललं चालू झालं. मग पुढे? त्याच्यानंतर काय नाही, यांचा नंबर घेतला मी. हा, लग्नात? नाही, त्या दिवशी नव्हता घेतला, मग 2-3 दिवसांनी घेतला होता. काय झालं? माझा नव्हता घेतला ना म्हणजे? नाही, यांच्या मोठ्या सिस्टरचा घेतला होता. तर मला माहितच नाही की नंबर कोणाचा होता. हा. तर ते माझ्या भावाने मला तो नंबर दिला. मग मी खूप म्हणजे कमसे कम 15 दिवस तर ट्रायच नाही केलं. करत होतो, विचार करत होतो. मग विचार करत होता का फोन करत होता? विचार करत होतो की फोन करू की नाही. बरोबर. मग म्हटलं आता फोन करेल, एक तर पोलीसवाले आहे. हा, मग फायनली डिसिजन घेतलं, म्हटलं पाहू काय होईल. काय होईल ते होईल, करून तर घेऊ. बरोबर. मग फोन केला. मग फोन केला, विचारलं. कोणी उचलला तो? तो पहिले फर्स्ट टाइम तर हिच्या सिस्टरने उचलला होता मोठ्या. हा. तर ती म्हणे की हा तर माझा नंबर आहे म्हणे, हा तिचा नंबर नाही आहे. म्हटलं मग नंबर तिचा? तर म्हणे तो लक्षात नाही म्हणे, मी तुला मेसेज करते म्हणे. अरे बापरे. मी म्हटलं नक्कीच मेसेज पप्पांचा करेल. तरी खूप दिवस झाले डबल फोन नाही केला. मग एकदा असंच फोन करून पाहिला, म्हटलं पाहू. मग हिने उचलला, म्हटलं विशाल बोलत आहे. तर म्हणे हा बोला ना. मग बस बोलणं स्टार्ट झालं. काय झालं पुढे आता सांगा. त्यावेळेस माहिती नाही कोणाला काय होतं, तर मला यांच्या सगळ्या सिस्टर्स चिडवत होत्या लग्नामध्ये, वहिनी वहिनी वहिनी. असं करत तर होते? यांनी मला फर्स्ट क्वेश्चन केलं होतं की तुला राग तर नाही आला ना, सगळे चिडवत होते तर मी म्हंटल नाही. हा, नाही तुम्हाला बरं वाटत होतं म्हणजे आता यांना काय काय? म्हणणार ना, बरोबर आहे, ह्यांना काय सांगा. आता एवढे इतक्या दिवसांनी कधी फोन बोलली केला. नाही होती, मग काय म्हणणार की राग आला होता. तर मी बोलली की नाही, पुन्हा कॉल आला, परत कॉल आला. हा, मग त्याच्यानंतर काय मग बोलणं चाललं. मग प्रपोज कधी केलं? प्रपोज ऍक्च्युअल केलंच नाही, इनडायरेक्टली सगळं झालं. म्हणजे कसं काय हो? काय हो? तेच तुला राग नाही आला का, तर मी नाही म्हंटल. त्यांना असं वाटलं की ठीक आहे हिला आवडलंय असं त्यांना वाटलं. पण ते आवडलंय की नाही हे कधी कन्फर्म झालं? मग थोड्या दिवसांनी झालं कन्फर्म. कसं काय, कुठे? फोनवरच. सगळं फोनवरच? बरं, लग्न तरी हॉलमध्ये केलं का फोनवरच केलं? हॉलमध्ये. नशीब, नाहीतर तिथे सुद्धा ब्राह्मण इकडनं फोनवरून, असं नाही ना? नाही. बरं, मग आता पुढे लग्न झालं, त्याच्यानंतर पहिली भेट, पहिलं प्रेम, पहिल्या प्रेमातली पहिली आठवण कुठली? पहिल्यांदा तर आम्ही साई मंदिरला भेटलेलो. साई मंदिरच? टाइमपास चित्रपटात सुद्धा आपण बघितलं ना, तर सगळं साईबाबांच्या देवळातच झालंय. हा, मग बस तिथे मग बाजूला एक हॉटेल आहे आणि तिथे कॉफी पिली. तुम्ही का हसताय हो? का हसलात सांगा ना. बस काय नाही, आता हे सगळं लोक पाहिल. म्हणजे लग्नानंतरचा सगळा प्रवास सगळ्यांनी बघितलेला आहे, पण लग्नापूर्वीचा जो का आता उलगडलाय ना तुम्ही दोघांनी, आज बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत. आणि मग लग्न झाल्यावर कुठे फिरायला गेला? राजस्थानला गेलो होतो हनीमूनसाठी. हो, एक इन्सिडेंट झाला होता. म्हटलं ना असणारच काहीतरी, सांगा लवकर काय. माझा एक फ्रेंड होता सोबत. तर हे टॅक्सीमध्ये होते, आम्ही हॉटेल्स पाहून राहिलो. तर आम्ही ज्या 3 स्टार मध्ये गेलो तिथे पाहिलं, आणि बाजूने एक 2 स्टार होतं. यांना फोन केला, म्हटलं तुम्ही इथे येऊन जा. तर ह्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन बसून गेले होते.
बापरे. आणि तिथल्या रिसेप्शनिस्टनी पण आम्हाला म्हणजे आम्ही सांगितलं 203 रूम नंबर, तर त्यांनी आम्हाला त्यांच्या वर्करला पाठवलं, लगेच घेऊन तो आला पण रूम मध्ये. आणि आम्ही तिथे बसलो, त्यांनी कॉफी ऑर्डर केली, कॉफी वगैरे प्यायलो. मग यांचा कॉल आला, अजूनपर्यंत आले नाही तुम्ही. हा. मग नंतर आम्ही म्हटलं आम्ही येऊन बसलेलो, तुमची वाट पाहतोय. आणि हे दुसऱ्या हॉटेलला, आम्ही दुसऱ्या हॉटेलला. आणि म्हणला नाही, नंतर भेटले. कन्फर्म झालं की ते म्हणजे ते मग त्यांनी सांगितलं की तू कुठल्या हॉटेलला आहे. आम्ही सांगितलं इथे 2 स्टार हॉटेल आहे, तिथे बसलेलो. मग गेलो, मग त्यांनी सांगितलं की आम्ही इथे आहे 3 स्टार हॉटेल आहे. हा, आणि मग तिथे भेट झाली. प्रत्येक ठिकाणी काही ना काही इन्सिडेंट आहेच ना. ते तर होतच राहील. आणि आता 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघूया लगेच. 8 वस्तू समोर आहेत, 4 वस्तू मिळू शकतात. जर 1 रुपयाचा टॅग तुम्हाला मिळाला तर हा, दोघांनी मिळून तो 1 रुपयाचा टॅग शोधायचा आहे. बरं मला सांगा, तुम्ही राजस्थानला फिरायला गेले होते ना? मग राजस्थानला उंट वगैरे असतात का? हो आहे ना. तुम्ही बसले होते उंट? हो बसलो होतो. काय लक्षात आहे ना? कसं वाटतं उंटावर बसल्यावर? बसलायला तर खूप चांगलं वाटतं, पण पडल्यावर त्याच्यापेक्षा मजा येते. म्हणजे कोण पडलं होतं? ते पडली होती. मी बसले आणि उंट उभा होऊन गेला आणि मी पडून गेली आणि हे बसायचेच राहिले होते. प्रत्येक ठिकाणी काही ना काही घडलेलं आहे. उंटावर बसले तर उंटावरून पडले, हो ना? बरं, आता या खेळात काय होणार बघूया. ओपन करायचं? हो. 1 वस्तू आहे. आता आणखी 3 संधी आहेत तुमच्याकडे. 10 रुपये. 2 संधी. फास्ट करते, दोन्ही काढून टाक. रुमाल. चला बघूया, 3री संधी आहे. 100. 100. 3 संधी संपलेल्या आहेत, 1च संधी शिल्लक आहे. तेव्हा आता बघूया नेमकं 1 रुपया तो मिळणार की नाही. आता काहीच आपल्याला माहित नाही ना, हा खेळ असाच आहे. 20. त्यामुळे हे बक्षीस गेलं. पण पुढच्या खेळात बघूया नेमकं काय होणार, कसा असणार तक्रारींचा सूर. नमस्कार. सगळ्यांनी भरपूर आरोप करा आणि तुम्ही यांची बाजू घ्या. कोण करणार पहिली तक्रार? तुम्ही यांच्या? मी मोठी जाऊ. म्हणजे तुमचा हक्क जास्त. त्याच्यात सासूबाई नाही आहेत, म्हणजे आता सासूबाईचा हात तुम्ही अटर्नी आहे. बोला. खूप विसरभोळी आहे ती, खूप विसरते. आरोप मान्य आहे का? असं थोडी राहते. आता कामात इतके राहते की साहजिक आहे, काही ना काही तो विसरणं राहीलच, साहजिक आहे. मला सांगा, त्यांनी केलेला आरोप मान्य आहे का? नाही. नाही, विसरते ती. आज पण मुलाला विसरली, इंट्रोडक्शन नाही करून दिलं. काय हो, काय झोपलाय तो त्याच्यासाठी. पुढचा आरोप. आला की सांगते, तो आला की सांग, इंट्रो करून. त्या मनाने लवकर देताय करून. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? काय तक्रार सुनेबद्दल? काही जर काम सांगितलं तर ते लवकर म्हणजे ऐकून असं करत नाही, आणि आपण जर थोडं असं बोललो तर लवकरच राग येतो. आरोप मान्य आहे का? मला तर कधी दिसला नाही. आणि राग आला तर एकदम अशा. पण त्यांचं म्हणणं आहे की तुमचा आरोप खोटा आहे म्हणून. आता मी ज्यावेळेस घरात राहतो त्यावेळेस तो नसतो, आणि तो असतो त्यावेळेस मी नसतो. काय दोघांनी वाटून घेतले. पुढचा आरोप कोण करणार? मी हिची मोठी नणद. बोला. विशाल, आता तो मगाशीच बोलला होता, पण तसंही तो 24/7 टेरर मध्ये असतो. असं टेन्शन मध्ये असतात का? तिच्या विरोधात बोलू की नको? ती की तो तिला इतका डिपेंड करत आहे. अच्छा, म्हणजे ह्यांची खूप भीती आहे त्याला. काय हो? नाही, असं काही दहशत आहे. तुमची बहीण म्हणते की वहिनीची दहशत आहे घरात. असं नाही. ते कसं आहे, कधी कधीच येते ना ती अमरावतीला, त्या पाहण्यात असं होऊन जाते, फरक पडून जाते पाहण्यात. पण असं घाबरण्याचं तर काही रिझनच नाही ना. नाही, बरोबर आहे. पुढचा आरोप? ती खूप जिद्दी आहे, म्हणजे तिला काही पाहिजे राहिलं तर ती काही करून ती वस्तू मिळवूनच घेते. हो. काय हो, मग चांगली गोष्ट आहे. ते तर राहतेच ना, मनात जे राहिलं ते भेटलं नाही, म्हणजे दुसऱ्यांकडून जे दुसऱ्यांचं असतं ते पण तिला. नाही, असं काही नाही. असं थोडी राहतं की दुसऱ्यांची कोणाची गोष्ट काही घेऊन.
पण ह्या सगळ्यांना बोलायला मिळाल्याबरोबर जे काय सुसाट सुटले आहेत सगळे. बरं, आता मला विचारायचं यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत सांगा. खूप शांत आहे, कमी बोलते आणि पद्धतशीर आहे एकदम. हो बस. आणि बऱ्याच गोष्टी ज्या याला कळत नाही ती ते त्याला त्याच्याकडून करवून घेते. प्रॉपर ज्या रिस्पॉन्सिबल ज्या गोष्टी असतात त्या. मला आता कळलं का दहशत आहे असं सगळं. बर, आता या सगळ्या आरोपांवर कौतुकावर तुमचं काय म्हणणं आहे? माझी फॅमिली पण खूप छान आहे, मला नेहमी सपोर्टिव्ह असतात. पप्पा मम्मी म्हणजे सासू सासरे एकदम ॲडजस्टिव्ह आहेत, कधीच मला रागवत नाही आणि कोणत्या गोष्टीवर रिस्ट्रिक्शन्स देत नाही. आणि नंदा पण खूप चांगल्या आहेत, कधी रुसत नाही, फुगत नाही. आणि जाऊ पण खूप चांगली आहे, नेहमी हेल्प करत राहते. आणि आई बाबा आज कुठे आहेत? मम्मी पप्पा नागपूरला. बरं, उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करा? अच्छा, आता विसरणार नाही, चिडचिडपणा कमी करेल. आज काय सांगितलंय ते लक्षात राहील ना उद्या? ते लक्षात राहू यासाठी झी मराठीकडून हा तुमचा सन्मान तन्मणी तुम्हाला झी मराठीकडून. बघूया कोण जिंकणार पैठणी आणि कुणाचं नाव जाहीर होणार पैठणीच्या खेळासाठी. साधारण 7 ते 8 वर्षाच्या गॅप नंतर आपण अमरावतीमध्ये आलेले आहोत आणि अमरावतीमध्ये आज पैठणी कोण जिंकणार किंवा या अनेक चिठ्ठ्यांमधून आज पैठणीच्या खेळासाठी कुणाचं नाव जाहीर होणार हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी कसलं मंदिर आहे सांगा? राधाकृष्ण. राधाकृष्णाचं मंदिर आहे, बरोबर की नाही? बराच वेळ आम्ही आतमध्ये बसलो होतो. मला हाती आलेल्या बातमीनुसार काही जणी गपचूप नमस्कार करून आलेले आहेत की माझीच चिठ्ठी येऊ दे म्हणून. आणि आता बघूया कुणाचं नाव जाहीर होणार. यामधलं एक नाव मी कुठे सांगितलंय? बरं घ्या. हीच का उचलली असेल यांनी? काहीतरी वेगळं आहे. हे नाव आहे अर्पणा विनोद देशमुख. नाव सांगा. अपर्णा विनोद देशमुख. कुठे राहता? महालक्ष्मी कॉलनी. म्हणजे कुठे आली? शंकरनगर जवळ महालक्ष्मी कॉलनी, तिथे नांदुरकरच्या जवळ, शिवानीच्या घराजवळ, लगेच लागून. सगळं तुम्हीच बोलणार का मध्ये मला बोलायला संधी? म्हणजे यांच्या घरापासून किती लांब आहे घर तुमचं? लांब नाही आहे, ते लागूनच आहे, शेजारीच आहे का? म्हणून यांची चिठ्ठी काढली. बरं, घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, सासू आणि 2 मुलं. मिस्टर कुठे आहेत का? बोलवा मिस्टरांना. नमस्कार. नमस्कार. बरं, आता यांचं नाव जाहीर झालं ते बघितलं तुम्ही? हो हो, आवाज. हा, नाव आलं तो. नाव आलं ना? कसं वाटतंय तुम्हाला? एकदम बरं वाटत. हा आहे बघ कॉन्टेस्ट. चला, त्यांनाही बरं वाटलेलं आहे, तुम्हालाही बरं वाटलं ना? घ्या उखाणा घ्या. नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, विनोदरावांना होच म्हणायचं. आम्ही कधी म्हटलं अरे तू रे करा म्हणून? चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देवी आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा. तुमच्यासाठी हे रिंगण आहे, तुमच्यासाठी हे रिंगण. हा चेंडू जो तुम्हाला दिलेला आहे आणि समोर गुलाबी आणि भगवा असे 2 रंग आहेत. या ठिकाणी उभं राहायचं. जर गुलाबी रंगाला थेट, बरं टप्पा पडून लागला तर उपयोग नाही, थेट लागला पाहिजे. जर गुलाबी किंवा भगवा रंग कुठल्याही चेंडूला लागला तरी चालेल, पण गुलाबी रंगाला लागला तर 1 गुण आणि त्या ऑरेंज कलरला भगव्या रंगाला लागला तर 2 गुण मिळणार. जास्तीत जास्त गुणसंख्या दोघींपैकी ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 2. दोन आणि 1. आणि 1 ही गुणसंख्या. तर यानंतर तो थेट लागला पाहिजे हा नियम थोडासा शिथिल करण्यात येतो आहे. एका वेळेला 2 ठिकाणी सुद्धा तो स्ट्रायकर लागू शकतो.
तेव्हा बघूया गुण कसे वाढत जाणार. तीन आणि 1 ही गुणसंख्या. हा 2 लागले, त्यामुळे 3, 2, 5 आणि 1, 6. 8, 2, 7 आणि 3. 8, 5, 7 आणि 8. पिंकला लागला तर बरोबरी होणार आणि ऑरेंजला लागला तर जिंकणार, पण पिंकला लागले तर दोघींना आणखी 5-5 संधी मिळू शकतात. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या नांदुरकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या देशमुख वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. शंकरनगर महालक्ष्मी कॉलनी अमरावती या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन याच उत्साहात अमरावतीमध्येच होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.